हा कडक एकदम. हा मीठ टाकलेला. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली मंडळीनो? आत्ता संध्याकाळचं 6:30 वाजलेत आणि मी आता निघाला आहे मधल्या वेळेस अक्षय इकडं. आपलं मंगेश चव्हाण दादा आहेत ना मेस्त्री, त्यांच्या घरात. तर त्यांचा मुलगा अक्षय आहे ना, तर आम्हाला सकाळी बघा मागच्या वेळेत कुर्ली दाखवलं ती, तर आम्हाला संध्याकाळी आपण जाऊया नदीला. तर मग मी आता माझं आवडतं काम, म्हणजे आपल्या कोकणातल्या सगळ्याच पोरांचं आवडतं काम, खेकडं पकडायला नदीला जात आहे. तर मी ही बॅटरी घेतली पिशवीत, छत्री आहे, मोबाईलला एक प्लास्टिकची पिशवी घेतली आणि सकाळी बोलला पण तर फिक्स नव्हता, म्हटलेलं लाईट नव्हती तेव्हा. जर लाईट आली, बॅटऱ्या चार्जिंग झाल्या तर जायचं. तर बॅटरी चार्जिंग करायला मिळाली, लाईट आली होती. मोबाईलला फक्त चार्जिंग कमी आहे, त्यामुळं जास्त काय करता येणार नाही. जरी केला तरी पावसावर आहे, पाऊस नाही लागला तर शूटिंग करता येईल, लागला तर मग जास्त नाही दाखवणार. मग घरात कुर्ल्या काय येतील त्या दाखवेन, पण काहीतरी दाखवेन तुम्हाला. तर चला, आता इथनं मी पोचला आहे, माझ्या वाडीतून निघाला आहे चालत चालत, आणि अक्षयच्या वाडीत घरात त्याच्या अजून 10 मिनटात पोचन मी. तिथनं मग अगदी व्यवस्थित काळोख झाला का मग आम्ही नदीला जायला निघू. चला. बघा, मागच्या व्हिडिओत तुम्हाला याच रस्त्याने जाताना किती मुसळधार पाऊस निसता होता, आणि थोड्या थोड्या अंतरावर तुम्हाला नुसतं धबधबं मी दाखवित होता. त्याच रस्त्याने चालता येतं बघा, एकदम शांत, काहीच नाही, पावसाचं एक थेंब नाही, रस्ता पण सुकला आहे. पण समोर किती धरला आहे बघा, समोर नुसतं ढगांनी भरला आहे आकाश. चला, आपण येऊन पोचलेला अक्षयच्या घराजवळ. आत्ता बघूया अक्षय दादा काय तयारी केला नाही, का जायचा बेत हा आहे का नाही, का दुसऱ्या कामात अडकला आहे. कारण टू व्हीलर दिसत नाही, दुसरी ह्या दोन वेगळ्या, अजून एक स्कूटी आहे ती. नाही, पेट्रोल पंप बंद होता, तरी आता जाऊन निरोप सांगतो. चला मंडळी, तू बाईकवरनं निघालेला आहे आणि पटकनचा आता पोचून दिला. नाही भेटले होते ढगारला ना. मंडली हां. चल, तुझ्या पावलाच्या अंदाजावर येता मी बरोबर. पाठ होतं ना. तरीही पाईपलाईन टाकली म्हणून चांगली वाट व्यवस्थित आहे चालायला. ह्याच पाटात ही पाईपलाईन टाकली ना. हां 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 हां. मंडळीनो, देवाचं नाव घेऊन सुरुवात केलेली आहे. चला, तो उतरला ढावात, पहिला घाट टाकला. आता मला तयार राहायला पाहिजे. ही बघा मंडळीनो, जास्त शूटिंग करायला मिळली नाही, पण एक चान्स आहे, कातलावर आहे म्हणून व्हिडिओ करता. बघा अक्षय पकडतोय. हा कडक एकदम. पोरावाली आहे. हा, पोरांना सगळ्यांना पाण्यात सोडतोय. ओके ओके. चला मंडळी, आमचं काम उरकून आम्ही निघालेला आहे घरात जायला. अक्षय म्हणतोय बाबा आता 50पेक्षा जास्तच आहे. मी म्हटला नाही, वाटत नाही, कारण पिशवी धरायला मी होतं, त्यामुळे वजनावर जड झाला आहे वजन. पण 50 असतील असं वाटत नाही, कारण जाड्या कुर्ल्या आहेत. आता अक्षयने पकडला आणि त्याने कदाचित मनातल्या मनात मोजला नसतील. नाही मोजले नाही. तर आता घरात जाऊन आपण मोजू.
मग तुम्हाला व्हिडिओ दाखव. कुर्ल्या धरतानाचा काय व्हिडिओ जास्त बनलाय नाही, पण घरात जाऊन कुर्ल्या मोजतानाचा व्हिडिओ नक्की बनवूया. चला गाडी काढूया. आता हा पण रस्ताच आहे, पण ह्या रस्त्याला आतमध्ये गाडी नाही आणलेली, इथं मेन रोडला आहे. हां, आत्ता कुर्ल्या वाजताय. टपात बघा किती आहेत. हां, काय 2 तास पण नाही, दीड तासाचं काम. एकदम भारी. अजून थोडं पाणी वतू का? बस लगेच घ्यायच्या मोडायला. चला आता पुढचं काम सुरू करतो. ती चांगलं पाडले असते. होय. अशा मोडायच्या. आंगडे काढलेले आहेत म्हणून मी बिंदास धरले. आंगडीवाली अशी नीट धरायला लागते, नाही तर चावते म्हणजे जबरदस्त. झूम करून दाखवले हा. अशी धरायची नीट व्यवस्थित, आणि हा आंगडं सांभाळायचं त्यांचं. संपले ना. हा बघा, कुर्ल्या मोडून झाल्या. एवढा माल तयार आहे. चला आता मोजूया किती आहेत. हा ठीक आहे. वरती वर 2 आहेत आता इकडं. हां हां, ओके. चला मंडळींनो, सुप्रभात. हे बघा, आता रात्री मी कुर्ल्या आणल्या, त्या ढाकून ठेवलेल्या, आणि आता शिजवायची प्रोसेस चालू होते. तर आयल आता कुर्ल्या मोडून आणल्यात मी रात्री त्यांच्या आंगड्या. आता पुढची प्रोसेस कशी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता. इथं आता ह्या फोडायच्या, त्यांचा आतला काय काय टाकायचा तो भाग काढायचा, काय काय घ्यायचा तो घ्यायचा, आणि मग शिजवेपर्यंत तुम्हाला सविस्तर दाखवता. पण इकडं लौकिक पण बसलाय बघा, आता कुर्ल्या मोडणार. आता बाहेर बघतोय, पाऊस चालू आहे, तिकडे बघतोय. हा, काय काय. हा, बाबू बाबू, कुर्ली कशी खायची? अशी खायची. आंगडा आंगडा कसा चावायचा कुर्लीचा? कसा चावायचा? हा, असं काय? त्यातला एक आंगडा घे हातात बाबू. मोठं मोठं पण काय काय आहे तुम्हाला दाखवतो ना. बघा, तरी तर मीडियम आहेत. एकदम मोठा आता तर मला कधी मिळेल ना, तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवीनच. तर तसं मीडियम आहे. बारकं सर्व. तर ह्या ज्या आंगड्या आहेत सगळ्या, त्या ह्या आंगड्या, आणि ह्या आंगड्यांमधलं बारीक बारीक आंगडं, म्हणजे ह्याच्यापेक्षा जरा बारीक आंगड्या आहेत, तर असं मिक्सरला लावायचं, म्हणजे त्याचा बारीक रस करून घ्यायचा, म्हणजे चटणी. म्हणजे खाताना त्यात हे राहणार नाहीत, खायला सोपा. आणि बाकीचं मग घ्यायचं असं अख्खं. मिक्सरच्या भांड्यात प्रोसेस सुरू. पाणी जरा झाडं आंगडं आहेत, तर असं आहे तसं अख्खं शिजवायचं, आणि मग खाताना हातानं त्यानं चावून पडायचं, आणि मग आतला गर खायचा, म्हणजे मांस. आणि हा बघा, ही प्रोसेस. हा जो कुर्लीचा मधला भाग असतो, शरीर मेन, हा तिकडं मिक्सर चालू आहे. हां,
हा भाग घ्यायचा शिजवायला, हा बाहेरचा कवर टाकायचा. हा दाखव दाखव दाखव. अशी चटणी तयार. ओके. कांदा टाकला. चला 2-3 दाखवलं. आता मी पण आईला मदत करता. मोठा असला तर असं त्याचं 2 तुकडे करायचे. आता आयन केला ना तसं. पाऊस पण बाहेर जोरदार सुरू झालाय. हा बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. थांब रे बाबू. मंडळी, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा जो भाग आहे तो आतमध्ये घेताना त्याच्या मागच्या बाजूला तो भाग पण बारीक काढायचा असतो. म्हणजे हा बघा, हे कवर आपण टाकून देत आहोत. हा जो भाग आहे हा तर आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये घेताना त्या बाजूला पण हा एक असा हे आहे, तो काढायचा. हा बघा, हा काढायचा, हा टाकून द्यायचा काढून. म्हणजे हे काय आहे, ह्या कुर्लीचा हे गुप्तांगाकरचा पार्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण नर मादी कशी ओळखायची, तर हा पुढं निमुळता आहे म्हणजे पातळ आहे, ता नर आहे. आणि हा बघा, हा जास्त रुंद आहे, पसरट एवढा मोठा आहे, तर ही मादी आहे. आणि रात्री तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, अक्षय खेकडा पकडताना तो धुवून साफ करीत होता. म्हणजे ती मादी होते आणि ह्याच्या आतमध्ये त्यांची पिल्लं असतात छोटी छोटी. ते मग हे असं ओपन करून पाण्यात असा धुवला की पिल्लं निघून जातात पाण्यात. हे बघा, हा पण काढायचा आणि मग हा एवढा भाग खायचा आणि हा भाग पण टाकायचा. त्याच्या आतमधला एक पिवळा असतो पातळ द्रव पदार्थासारखा, तो घेतो आपण खायला. बघा आता एक करून दाखवतो परत. हा बघा, हा काढला. हा बघा, हा आता नाही घेत. आता आहे पहिले घ्यायचे ना आपण लहानपणी. बरं आता नाही घेत काय काय. चला हरकत नाही. बघा मगाशी बोललो ना, आतमधला एक पिवळा द्रव पदार्थासारखा घेतो आपण, तर आई असा त्या आंगड्यान थोडा थोडा काढून घेते. ज्यांच्यानं चांगला मोठा आहे तो. थांब बाबू. आमचा लौकिक बाबू ना मस्ती करतो जाम. खेकडे पकडायला जा. संगीत वहिनी आली. या कोंबड्यानं खायला टाकलेला आहे. आता कुठे भेटली नाही. कोण गेला होता? मी नी अक्षय गेला होता काल, दोघं खाली. रात्री झाले म्हणजे अक्षय गेला तेव्हा. होय होय. पाण्यावर की आपल्या नाही, खाली नदीला अक्षय घेऊन गेला होता तिकडं. जेवढ्या कुर्ल्या आपण आणलेल्या त्यातला एवढा भाग आपला शिजवण्यासाठी निघालाय बाहेर. आणि हातकडाई एवढा भाग आपला त्या वरची कवरं असतात ना खेकड्याची कपच्या, त्या टाकणार. आता ह्याच्यात जो आपण आंगड्यांचा मिक्सरला लावून बारीक चटणी केलेली, तर हे आता मिक्स करणार आहे. हा तर काय पाणी हवं आहे. बस. हां. त्याच्यात पण काय काय बारीक मिक्सरमध्ये झालेत नाही
थोड्या जाड राहतात, तर मग ते आई काढून टाकते वाटतं, म्हणजे काय काय कपच्या तुकडं खाताना लागू नयेत म्हणून कशा बिशाला. हां, तर मेन काय आहे, फक्त त्या कुर्ल्यांच्या डांग्यांचा जो मिक्सर लावलेला आहे बारीक, त्या आतल्या मांसाचा जो चटणीसारखा म्हणजे पातळ पाण्यासारखा भाग झाला आहे तोच आपल्याला वतायचा आहे याच्यात. बाकी बाहेरच्या कपच्यांचा जो चुरा आहे बारीक चोथा, तो आपल्याला घ्यायचाच नाही. त्यामुळे तो आयन बाहेर काढला नाही सर्व टाकायला, आणि राहिलेला फक्त पातळ पाण्यासारखा तो तेवढाच आपल्याला वतायचा आहे चवीसाठी मस्त. काही काही जण बारीक असले तर अख्खे टाकतात, जसं आपण आंगडं चावून खातो तसे त्या आंगड्या पण बारीक चावून खातात. पहिला आम्ही तसाच करायचो, पण आता असा करतात. चला, म्हणजे हा फक्त पाणी घेतलं मिक्स करून, गॅसवर टोप ठेवलेला आहे, बारीक गॅस केलेला आहे, आणि आता आय पुढचा चालू करतो. पहिली लसूण टाकला, आता तेल टाकते. काय ती आवाज होईल उजेडी. हां ठेव. हा एवढाच आहे, बाकीचा कुठं आहे? तेवढंच. होय, मग तर पेंद भरपूर दिसत होतं बघा. खाली खाली असतील ताटाला, पाण्याच्या खाली. मोठे आहे ना, परात आहे परात. हा बघा, मसाला घेतला ना एवढा. हळद, इकडं लौकिकची मजा चालू आहे. अजून काय घेतला? गरम मसाला. गरम मसालाच आहे ना, ठेव. मीठ नव्हतं टाकायला. हां, लौकिक इकडे या, बघायला या. हा काय रे? पाण्याची वाट, पाण्याची वाट. पाणी उपसू नको, उपसू नको. सगळा त्याच्यात आता वाचला, असा सगळा मिक्स करून घ्यायचा.
अजून वाटण टाकायचं आहे आणि मीठ पण. गॅसवर ठेवला. गॅस फास्ट केला ना आता. चला मंडळींनो, आपला खेकड्यांचा मेनू शिजतोय. दुपारच्या जेवणाला मी कामावरनं सुट्टी करून येईन तेव्हा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी तयार झालेला मेनू पण दाखवीन. या मंडळी बघा, चुलीवर गॅसवर ठेवल्यानंतर चांगला कड आला फास्ट गॅस करून, त्याच्यानंतर मग आपण याच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेला मसाला. त्याच्यानंतर मग आपल्याला किती रस्सा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तो फायनल झाल्यानंतर त्याच्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं त्याच्यात. बघा कसं मस्त आहे. हा मीठ टाकलेला. मीठ टाकून झाला की आपली प्रोसेस पूर्ण झाली. आई बघा इंग्रजी शब्द मस्त बोलली, फास्ट एकदम, कंप्लीट. आणि नंतर मग आता पुढची प्रोसेस आहे खायची, ती दुपारी दाखवू. आता मी कामावर जाताना त्याचा नवीन ब्लॉग मी सुरू करणार नेहमीप्रमाणे. आणि खायची प्रोसेस या ब्लॉगमध्ये पण दाखवू आणि नवीन ब्लॉगमध्ये पण. चला मंडळी, कुर्ल्याच्या सांबाराचा मस्त वास येतोय. हा असा सर्व तयार आहे. आणि याच्यात तुम्हाला कमी दिसत आहेत कारण का शिजवल्यानंतर आजूबाजूच्या आपल्या शेजाऱ्यांना 2-3 घरात आहे ते, म्हणजे आपल्याकडं गावाला देतात सगळीकडे. तसा वहिनी मच्छी बिच्छी देतात तसा वहिनीला, खालच्या वहिनीला आता 2 जणांना देऊन मग आता एवढा राहिला तो आपल्याला. तर चला, हा मेनूचा सर्व प्रक्रियेचा व्हिडिओ संपूर्ण संपवतो आणि लगेच भेटू पुढच्या नवीन व्हिडिओत, आपल्या कामाच्या नेहमीचा व्हिडिओ. चला टाटा, बाय बाय.